गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. 30 ऑगस्ट 2021 आणि 31 ऑगस्ट 2021 या दोन्ही दिवशी कृष्ण जयंती, गोपाळकाला, ज्ञानेश्वर महाराज जयंती हे आपण पाहणार आहोत. श्रावण सुरू होऊन जवळजवळ 3 आठवडे झाले आहेत आणि आता बघायला गेलं तर शेवटचे काही दिवस उरलेत श्रावण सप्ताहाचे. ज्ञानेश्वर महाराज जयंती आहे आणि कृष्ण जयंती पण आहेच, त्यामुळे आज हरिपाठातला 26वा अभंग आपण घेतला आहे. अभंग एकदा मी वाचून दाखवतो. अभंग असा आहे की एकतत्व नाम दृढधरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनिक पंथा जाशी झनी. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. हा 26वा हरिपाठातला अभंग आहे, माऊलींनी घेतलेला. पुढचे काही मिनटं आपण त्यावर चिंतन करूया. पुन्हा एकदा एक अशी प्रस्तावना आपण मांडू की हे आत्मचिंतन आहे. हे कुठल्याही प्रकारचं ही संतांची वाणी नाही आहे किंवा हे निरूपण असं नाही आहे. हे आपण चिंतन करतो आहे आपल्यासाठी. आता ह्या अभंगावर आपण येऊच, पण त्याआधी उद्याचे दोन्ही दिवस खूप महत्त्वाचे आहेत की ज्ञानेश्वर महाराज जयंती आणि कृष्ण जयंती. या दोन्ही सत्पुरुषांची जयंती एकाच दिवशी येणं, याला खरंच काहीतरी एक वेगळं महत्त्व आहे. कृष्ण जयंती म्हणजे कसं की गीता भगवंताने सांगितली, जी गीता जी कृष्णाने सांगितली त्याच्यावरची टीका ही आपल्या माऊलींनी केलेली. त्या टीका म्हणण्यापेक्षा ती सहज सोप्या रसाळ शब्दामध्ये एखाद्या कुठल्याही सामान्य साधकाला समजेल इथपर्यंत ती रसाळ आणि इतकी सोपी करून सांगितलेली. फक्त ते माऊलीला जमलं, अन्यथा गीतेवर अजून कोणाचीच या जगामध्ये टीका किंवा त्याच्यावर केलेले निरूपणं एवढी उत्कृष्ट नसतील जेवढे माऊलींचीच आहेत. कृष्णाच्या लीला आपण पाहिल्यात, महाभारतातल्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत, त्या आपण पुढे जाऊन उजळणी करणारच आहोत. या चिंतनामध्ये प्रेम म्हणजे काय किंवा आता सध्या हे दोन विषय हे सगळेच आपण मिश्रित करून आपण पाहूया. मागच्या वर्षीसुद्धा आपण वेगळे विषय घेऊन याच दिवशी चिंतनं वगैरे झाली होती असं आपण म्हणूया. आता जरा एक थोडंसं वेगळं स्वरूप येईल या चिंतनांना, की आपल्याला आता जो मतितार्थ आहे किंवा आपण म्हणतो ना की त्याच्या एखाद्या गोष्टीचा गाभा काय असेल किंवा आतल्या गोष्टी काय असतील समजणे इतपत, त्याच्यावर आपण आता यावेळेस फोकस करू. तोच आपला महत्त्वाचा दृष्टिकोन असला पाहिजे. परमार्थ इज अ प्रोसेस नॉट ॲन इव्हेंट, असं गुरुदेव रानडे म्हणायचे. की ती एक जीवन आपण म्हणतो ना की ती एक प्रोसेस आहे. ती काय घडणाऱ्या एखादा सोहळा वगैरे नाही आहे असं आपण म्हणतो. तर त्याचा अर्थ पण किती सहज सोपा आहे की आत्तापर्यंत आपण जे जीवन जगतो आहे त्या प्रत्येक गोष्टीला, ती जी गोष्ट आपल्याला मिळते किंवा आपण जे आता भोगतो त्याला एक प्रोसेस आहे. कुठलीही गोष्ट अचानक होत नाही. आणि जसं कृष्ण असं म्हणतो की या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही आहे की त्याला कारण नाही आहे. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे. आणि ज्या ठिकाणी तुमच्यावर संकटं येतात त्यावेळेस ती एक संधीच्या स्वरूपात तुम्ही घ्यायला हवीत. आणि महत्त्व असं आहे की संकट ज्यावेळेस येतील त्याच वेळेस त्याचं सोल्युशन पण जन्माला येतं. असं कृष्ण भगवंताने सांगितलेलं आहे की असं एकही संकट नाही की ज्याला सोल्युशन नाही आहे. ती संकट तुम्हाला बदलवतात हे आपण समजलं पाहिजे, पण ते आपण समजत नाही. आपण स्वतःचं एक संकट बनून जातो. म्हणून मुद्दा काय आहे की कुठलीही गोष्ट, अडचण किंवा दुःख असं काही आलं तर त्यामध्ये आपण संधीच्या स्वरूपात आपण सहसा घेत नाही हे आपण मान्य करू, पण त्यावेळेस आपण शांत बसलं पाहिजे आणि त्याच्यावर शांत डोक्याने थोडासा जरी विचार केला तरी भगवंत आणि आपल्या गुरूंच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला सहज उत्तरं मिळतात.
आता त्याला काय केलं पाहिजे? म्हणून माऊलींनी आता आपण हा तो अभंग पाहणार आहोत. अभंग 26वा आहे. त्यामध्ये काय की एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. नाम हे एकमेव तत्व आहे आणि तेच तू दृढ धर. बाकी कुठल्याही गोष्टीच्या मागे जाऊ नकोस. हरीसी करुणा येईल तुझी. आता या 2च वाक्यामध्ये परमार्थ संपला. तू फक्त नाम धर, त्याला तुझी करुणा येईल आणि तुझं आयुष्य अगदी सुरळीतपणे चालेल. आता नाम नुसतं धरून उपयोग आहे का? किंवा नामामध्ये आपण नुसतं नामस्मरण करून उपयोगाचं आहे का? की नुसत्याच आपण जपमाळ केलेल्या त्या उपयोगाच्या आहेत? तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कशी आहे की क्वांटिटी नाही पाहिजे तर क्वालिटी पाहिजे. हे प्रत्येक ठिकाणी आहे. तुम्ही भाताचं शीत आणि मुठभर भात याच्यामध्ये जसं क्वांटिटीचा फरक आहे, तसंच त्याच्यामध्ये एक क्वालिटी पण इम्पॉर्टंट आहे. एका भाताच्या शीताने आपलं पोट भरणार नाही, तर त्याचं थोडंसं अजून आपल्याला काही प्रमाणामध्ये त्याची क्वांटिटी जास्त असल्यानंतर मग आपल्याला त्याने आपलं पोट भरेल. मग तसंच आहे की नाम हे नुसतंच काही आकड्यांपुरतं किंवा नुसतंच काही तास किंवा नुसतंच काही मिनटं घेऊन उपयोगाचं नाही आहे. तर नाम हे आपला एक श्वास बनला पाहिजे. नाम ही आपली एक आयडेंटिटी बनली पाहिजे की नामासाठी मला जगायचं. कारण बाबा बेलसरे जे होते ना, यांनी श्री गुरुदेव रानड्यांना पण हाच प्रश्न विचारला होता. त्यावेळेस ते म्हणाले की की नोकरी धंदा सांभाळून उरलेला वेळ मी परमार्थासाठी दिला, वाचन वगैरे नामस्मरणासाठी दिला. पण एक लक्षात ठेवा, मी फक्त नामासाठी जगणं हे एवढंच ठेवलं होतं की आता बस नामासाठी जगणं. आता त्यांनी खूप सुरुवातीला हे त्यांचे विचार होते की पण ते किती परिपक्व असतील ह्याचा आपण सध्या विचार केला पाहिजे. की त्यांनी खूप आधीच ठरवलं होतं की आता ह्याच्यापुढे जे जगायचं ते मी फक्त नामाकरताच जगेन. मी एका व्यक्तीसाठीच जगेन की त्याच्याच सुखासाठी जगेन. आता ह्याच्यामध्ये ना अनेक मुद्दे येतात की नुसतं भगवंतासाठी जगणं आहे का? किंवा मग दुसरं आपल्याला उरलेलं आयुष्यच नाही आहे का? की आपण फक्त देवासाठीच आपण कार्य करायला आलो आहोत का? किंवा त्यासाठीच आपण परमार्थ करतो आहोत का? तर त्याचं सहज तुम्ही जर त्यामध्ये प्रश्नामध्ये त्याचं उत्तर लपलं की नाही. कारण बघा, खरा माणूस जो आहे तो त्याच्यामधली जी लक्षणं आहेत, जसं एखाद्या गुरुने असं म्हटलं होतं की मानव कोणाला म्हणावं तर ते असं म्हणाले की ज्याला साधन मानवले त्याला आपण मानव म्हटलं पाहिजे. साधन याचा अर्थ नामस्मरण, याचा अर्थ ध्यान. म्हणजे ज्याला ध्यान मानवले तो खरा मानव. मग मुद्दा असा आहे की जर तुम्ही पारमार्थिक लोकांच्या सद्गुण पाहाल किंवा त्यांचं आचरण जर पाहाल, त्या आचरणाच्या आपल्या मूळ तत्वामध्येच तुम्हाला असं दिसून येईल की खरा माणूस कसा असला पाहिजे आणि त्या माणसाने कसं वागलं पाहिजे. भले त्यामधलं तुम्ही परमार्थ काढून टाका, पण ज्या वेळेस तो तसा वागतो ना, ज्यावेळेस तो दुसऱ्यांसाठी धावून येतो, मदत करतो, करुणाभाव असतो, सुखदुःखामध्ये उभं राहणं म्हणा, दुसऱ्याची सतत मदत करत राहणं म्हणा, प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने समजावणं म्हणा आणि सर्वांवर प्रेम करणं म्हणा, हे सहसा एखाद्या प्रापंचिक व्यक्तीमध्ये तुम्हाला दिसणार नाही, पण ते परमार्थिक व्यक्तीमध्ये रित्या दिसतं. याचं कारण तुम्ही समजलं पाहिजे की परमार्थाचा इफेक्टच इतका आहे की माणूस माणूस बनतो. हा माणूस आहे जो आता देह धारण करून बसलेला आहे, तो खरा माणूस बनतो आणि त्याचाच समाजाला फायदा होतो. जसं की बघा, तुकाराम महाराजांना एका आजीने सांगितलं होतं की मला एवढंसं पावशेर तेल आणून दे. तर महाराज म्हणाले ठीक आहे बाई, मी आणून देतो. आणि त्यानंतर काय झालं की ते गेले बाजारामध्ये, त्याने तेल आणून दिलं. तर ते सहसा काहीतरी 7-8 दिवसाचं तेल असेल की तेवढ्यापुरतं त्यांचं पुरेल. पण त्यांच्या हातून ते कार्य झाल्यामुळे ते 7-8 दिवसाचं जवळजवळ महिनाभर तेल चाललं. आणि अशाने काय झालं की त्यांची कीर्ती इतपत पसरली की सगळे लोक त्यांना कामाला घेऊन सगळ्या गोष्टी काम सांगायला लागले. तसंच एकदा निंबाळला असताना की 2-4 आंबे होते फक्त, आणि ते 2-4 आंबे पंक्तीच्या पंक्ती जेवायला होत्या आणि 2-4 आंबे कापायला सांगितले गुरुदेव रानड्यांनी. आणि त्यावेळेस म्हणाले की एवढं कसं काय पुरेल? ते म्हणाले तू फक्त वाटत जा. आणि असं करत करत अक्षरशः ते पंक्तीला पुरले. आणि अजून एक महत्त्वाचं उदाहरण असं की चमत्कार बघा, भगवंताच्या ठिकाणी चमत्कार असं जसं जसं गोंदवल्याचं पण आहे की आजही गोंदवल्यामध्ये ज्यावेळेस महाराजांचा उत्सव होतो, गोंदवलेकर महाराजांचा पुणेचा उत्सव होतो, त्यावेळेस 4 ठिकाणी 4-4 प्रकारचे शिरा किंवा ते गोड बनवलं जातं. आता
चारही ठिकाणीवरून जरी तुम्ही तो शिरा हळूहळू एक 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 जरी आणला तरी सगळ्याची टेस्ट ही सेमच लागते. असे चमत्कार आजही होत आहेत आणि या पुढेही होणार आहेत, कारण जिथे भगवंत आहे तिथे असे चमत्कार होणं गरजेचं आहे. तर आपला म्हणजे मुद्दा हा दुसरा होता बघायला गेल्यानंतर. तो मुद्दा आपल्याला फक्त इतकंच म्हणायचं आहे की माणूस माणूस बनतो हा फक्त परमार्थाने बनतो, प्रापंचिक गोष्टीने बनत नाही. कारण बघा, प्रापंचिक गोष्टीमध्ये येऊन येऊन काय येतं, पुन्हा पुन्हा संसाराच्या गोष्टी इतक्या वगायला त्याच 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 पुन्हा. कारण तुम्ही जर नीट निरखून पाहिलं ना, तर कोणाचाही संसार वेगळा नाही बरं का. कोणाच्याही संसाराला पूर्णता नाही, हे तितकंच खरं आहे. तसंच की सगळ्यांचे संसार हे एकाच माळेच्या मणीप्रमाणे चालतात. कुठल्याही संसारामध्ये असा एक भेद नाही दिसत की श्रीमंताचे संसार जर पैशाने चालत असतील तर तसे गरिबाचे संसार हे प्रेम आपुलकीने जरी चालले तरी त्या दोघांचं जे चाक आहे ते एकाच गाडीवर चालतं आहे. त्यामध्ये सुख दुःख आणि बाकी सगळ्या गोष्टी या पुन्हा पुन्हा येणारच. आता मला असं म्हणायचं आहे की की मग हे हे विचार आहेत मुळात बघायला गेल्यानंतर की कसं आहे की तेच 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 पुन्हा घडत राहिल्याने त्यामधली एक जी हे असते शक्ती असते म्हणा, किंवा त्यामध्ये एक अशी ताकद असते, किंवा त्यामध्ये एक थोडासा स्पार्क असतो, तो पूर्ण निघून जातो, पूर्णपणे निघून जातो. त्यामुळे ते उरतं ते काय फक्त एक फॉर्मॅलिटी आणि एक ते जे जसं चाललं आहे त्याप्रमाणे चालू द्यावं. म्हणून एक नीट बघायला पाहिजे की संसारामध्ये अपूर्णता आहे आणि संसारामध्ये पूर्णता करण्याची क्षमता नसल्याने काय होतं की पुन्हा पुन्हा आपण तेच तेच करतो आहे, पुन्हा पुन्हा आपण तेच भोगतो आहे. कारण कसं आहे की नोकरीनंतर पुन्हा लग्न, पुन्हा मुलं, त्यांचे शिक्षण, त्यांना मोठं करणं, आणि हे हे जे सायकल जे आधी आपण पाहत आलो आहे तेच पुन्हा पुन्हा चालतं. त्यामध्ये एक नाविन्य प्रकार असं काही नाही आहे, त्यातून आनंद पण मिळणार नाही आहे. सतत सतत दिवसेंदिवस चिंता वाढत जाणं वाढत जाणं वाढत जाणं, आणि हेच माणसाला जास्त घातक आहे. त्यामुळे बघा तुम्ही, का माणसं चिडचिडी होतात याचं कारण तुम्ही काय सांगाल बरं? कारण जर चिंताच आयुष्यामध्ये इतकी डोक्याला लागली आणि दुःखच इतकं असेल, प्रपंचातून जितकं पळावं तितकून सुख मिळत नसेल, मग उरतंय काय? मग उरतंय तर काहीच नाही, किंवा ना आपल्याला काही वेगळं पण नाही. म्हणून थोडंसं कुठेतरी गाणी ऐकणं, किंवा थोडंसं एखाद्या पिक्चर बघून येणं, किंवा थोडंसं फिरायला जाणं, किंवा इथे या सगळ्या गोष्टींमध्ये जसा वेळ जातो, पण तरी आपल्याला काही साध्य होत नाही. आणि साध्य काही होत नसल्या कारणाने पुन्हा आपण तिथेच येतो आणि पुन्हा आपले जैसे थे अशी प्रकार चालतो. आता ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास हा माणसाच्या परिणामावर होतच होतो. कसं आहे, सायकॉलॉजीमध्ये पण तेच सांगितलं जातं की मनावरचा परिणाम हा सर्वश्रेष्ठ परिणाम. मनावर एखाद्या गोष्टीचा परिणाम झाला की ते मन ते बरोबर काम करतं आणि त्याप्रमाणे ते देहाला काम करायला लावतं. आता उद्देश मला हा सांगायचं कसं आहे की उद्देश सांगण्याचा आता आपल्याला काय म्हणते, संतांचेच हे वचन आहेत, हे माझे विचार नाही, हे मी पुन्हा अंडरलाईन करून सांगतो, हे ऐकलेले विचार आहेत. मग आपल्याला सांगायचं असं आहे की त्याच्यामध्ये जर रसाळपणाच नसला तर माणूस चिंता करून करून, ही संकटं पाहून पाहून अक्षरशः त्याच्या मनावर काहीतरी एक वेगळा परिणाम होणारच आहे. त्याला आपण एक चुकीचा परिणाम असं म्हणू, आणि त्या कारणामुळे माणूस मग तो कपटी बनेन, किंवा त्या प्रकाराने त्यामध्ये एक मद मोह मत्सर हे आपोआप त्याला चिकटले जातात. जसं सोहमपासून ओहम, ओहमपासून सोहम, हे ज्या अवस्था आहेत त्याप्रमाणेच असं मला म्हणायचं आहे की त्याप्रमाणे असं आपल्याला काय सांगायचं आहे, याचा दृष्टिकोन असा आहे की माणसावर झालेला परिणाम आणि त्याचं दिवसेंदिवस चाललेलं एक बदलत झालेले विचार आणि त्या विचाराचं आचरण हे असंच आहे. कारण कसं आहे, लहानपणी जो विचार आपण कराल तोच पुढे जाऊन त्याचं फळ देणार. जसं बघा, आज जे झाड उभं आहे, आज जे वृक्ष उभं आहे, त्याच्यावर आधी केलेले त्या केलेले संस्कार, त्याच्या कारणामुळे ते तिथपर्यंत तसं आहे, हे आपण इतकं स्पष्टपणे आपल्या मनात तसंच आहे. म्हणून मुद्दा असा आहे की जे संस्कार होतात किंवा ज्या गोष्टी होतात ह्या फक्त तरुणपणामध्ये होतात, त्या थोड्याशा काळामध्ये होतात. आणि तो जो काळ ज्याने जपला ना, किंवा त्या काळ ज्या लोकांना असं जपता आला भगवंताच्या कृपेने, मी म्हणतो स्वतःच्या अजिबात प्रयत्नाने म्हणू नका, हे त्याच्याच कृपेने होतं. मग हे त्यानुसार जर आपण तो जपला ना, तो एकदा जपला की तो पुढे जाऊन चांगलीच फळं देणार. आता दुसरा मुद्दा की तो काळ आमचा वाईट गेला असेल असं आपण समजू, तर दुसऱ्या मुद्द्याला पण खरंच भगवंताने असं उत्तर दिलं आहे की टाकी तू माप सळ धरले विठ्ठले, तू माप टाकायचं काम कर, तो त्याने बरोबर धरलेलं आहे.
आणि पास्ट इज पास्ट, जे झालं ते झालं आहे. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जरी हीनदीन स्वरूपाचे जरी असलो तरी सद्गुरूंच्या आणि देवाच्या इच्छेनुसार जर आपण नामस्मरण करत असू आणि चांगले विचारत राहण्याचा प्रयत्न करू तर आपण पण पुढे जाऊन चांगलीच फळं देणार. चंदना बरोबरीचे जरी झाडं असली तरी ती चंदनाप्रमाणे सुवास देतात. याचा अर्थ काय सांगायचा? महाभारतामध्ये काय तुम्ही वेगळं ऐकलेलं हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं उदाहरण काय आहे तर कर्ण. कर्ण का करणं? कारण सगळ्या गोष्टी सोडून द्या. कर्णाचं एकच भगवंताने त्यांना सांगितलेलं की तुझी संगत चुकली. चंदनाबरोबर राहण्याने झालं काय तर तो चंदनच झाला. त्याचप्रमाणे जर वाईट झाडांमध्ये किंवा वाईट लोकांबरोबर राहिल्यानंतर त्याचा अर्थ काय होणार? तसंच होणार. मग आता हेच लक्षात ठेवलं पाहिजे की आपण योग्य निवडलं पाहिजे आणि जर आपल्याला निवडण्याची ती बुद्धी नसेल तर भगवंताच्या इच्छेने होतं आहे हे आपण पहिलं मान्य केलं पाहिजे. म्हणून आता मुद्दा कसा आहे की तुम्ही प्रापंचिक माणसाकडून ज्यावेळेस मग असं चांगल्या प्रकारची अपेक्षा करता तर ती ही वेस्ट आहे ना. का वेस्ट आहे? कारण ज्या व्यक्तीने आधीपासून पैसा पाहिला आहे, ज्या व्यक्तीने आधीपासून कॉम्पिटिशन, आपला मोह, सगळ्या गोष्टी ज्या आपल्या वाईट जे दुर्गुण आहेत त्याचे हळूहळू कलम त्याच्यावर जर झाले असतील घरामुळे तर तो पुढे जाऊन सुद्धा त्याप्रमाणेच वागणार नाही याची शाश्वती काय? म्हणजे ते तर आपल्याला कळलंच पाहिजे. म्हणून म्हणून आज जर तुम्ही जर खरंच जर माहोल पाहिला ना, माहोल म्हणजे थोडंसं आजूबाजूचं वातावरण पाहिलं ना, तुम्हाला सरळ सरळ स्पष्टपणे दिसून येईल की निगेटिव्ह चाललं आहे. हो, निगेटिव्ह चाललं आहे. कारण कसं आहे, ज्या काळामध्ये आज काळ काही बदलला नाही. जेव्हा टिळक होते तेव्हा लाला लजपतराय पण होते. ज्यावेळेस टिळक होते तेव्हा गांधी पण होते आणि तेवढे पंडित नेहरू. पण सगळे त्यांच्या जागी श्रेष्ठ होते आणि त्यांच्या जागी होऊन ते उठून दिसत होते. नामदेवांच्या काळात ज्ञानेश्वर माऊली होती. तसं गोरा कुंभार पण होता. पण ते त्यांच्याप्रमाणे श्रेष्ठ ठरले ना. मग आज असं का होतं की आज आपल्याला कुठली श्रेष्ठ व्यक्ती किंवा अशी उच्चतम व्यक्ती का नाही समाजामध्ये दिसत आहे? ही टीका समाजावर नाही आहे. तर मुद्दा असा आहे की आपण स्वतः निगेटिव्ह बनत चाललो आहे. आपण स्वतः आपण म्हणतो त्याला एक मराठीत एक वाईट शब्द आहे की अतिशहाणपणा किंवा आपला अहम किंवा आपल्या बुद्धीवरचा विश्वास हा जास्त असल्यामुळे आपल्याला जरी कुठलीही व्यक्ती आपल्यासमोर जर सांगायला चार गोष्टी चांगल्या सांगायला आली किंवा नुसती आपल्याला सांगायला पण सोडून द्या, ती नुसती बोलली जरी तरी आपण त्याच्यावर टीकाच करतो. हे किती वाईट आहे. कारण एक लक्षात ठेवलं पाहिजे की तोंडामध्ये मध आणि डोक्यावर बर्फ हीच व्यक्ती आयुष्यामध्ये खूप काहीतरी करू शकते आणि जरी नाही केलं तरी त्या व्यक्तीचं काही वाईट होणार नाही इथपर्यंत भगवंत काळजी घेतो. पण नामस्मरणात राहून आता सांगण्याचा मुद्दा काय आहे की आपण प्रापंचिक व्यक्ती अशी झाल्यामुळे म्हणून ते काय आहे मुद्दा सांगायचा असा होता की पुन्हा पुन्हा तेच संस्कार करून त्याच गोष्टी अशा होऊन आपलं होतं आहे काय तर आपण पुन्हा एकदा त्याच मार्गावर येतो, पुन्हा एकदा कपटी बनतो, पुन्हा तीच दुःख, पुन्हा त्याच चिंता आणि असं करत आयुष्य जातं. आज हेच विचार केला पाहिजे या श्रावणामध्ये. आज ऑगस्ट पण संपला, याच्यामध्ये आपण हेच विचार केला पाहिजे हे किती वेळ चालणार, हे किती वेळ आपण त्याच विचारामध्ये पुन्हा पुन्हा अडकणार हे आपल्याला आता समजलंच पाहिजे. आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. भगवंताच्या जर तुम्ही वाचन करत असाल किंवा हे तर प्रत्येक गोष्टीवर चिंतन करणं जास्त गरजेचं आहे. कारण भगवंत तुमच्या कानात येऊन सांगणार नाही. गॉड स्पीक्स थ्रू इव्हेंट्स असं आपण म्हणतो आणि नेहमीच वाक्य आहे. कारण कसं आहे आपण आजूबाजूला नीट पाहत नाही आणि जर पाहतोय तर निगेटिव्हिटीमध्येच पाहतोय. पूर्ण आपल्या डोळ्यासमोर ते चालली आहे. म्हणून कसं बघितलं पाहिजे तर एक पॉझिटिव्ह पद्धतीने बघा किंवा तसं नाही बघितलं तर निदान तुम्ही तुमच्या चिंतनामध्ये तरी राहिलं पाहिजे. आपण थोडंसं एक गुरफटून गेलं पाहिजे स्वतःच्या विचारांमध्ये की मला काय वाटतं, मला काय केलं पाहिजे, मी कुठपर्यंत राहिलो आणि अजून किती मोठा प्रवास आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये भगवंताला प्राधान्य देऊन प्रायोरिटी ठेवून तुम्ही विचार करा. चष्मा त्याचा घाला आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्याचा विचार करा. आता ह्याच्यामध्ये मी अहम जरी आला असला तरी ठीक आहे. कारण काय भगवंताच्या दृष्टिकोनातून जर बघत असशील तर तुला तो बरोबर त्या मार्गावर नाही. पण याचा अर्थ जर तुम्ही नुसतं ते काही सोडणं प्रत्येक वेळेस जर तुम्ही मी अहम माझं मला माझ्यासाठी माझ्याकडे याच गोष्टींचा विचार केला तर आपल्याला निदान स्पष्टपणे दिसून येईल की हो मला दुःख आहे आणि या चिंता कधी संपणार नाही. परमार्थाचं सर्वात पहिलं लक्षण आहे की भगवंताचा जो भक्त असेल त्या भक्ताने पहिलं निडर असलं पाहिजे. हो, हे सर्वात पहिलं मोठं लक्षण आहे आणि हेच आपल्याला 99% लोकांना आपल्याला जमतच नाही. का नाही जमत हो? विचार केल्यासारखं असं. आता उदाहरणं किंवा अशी उत्तरं देऊ नका
की आपला अजून जन्म झाला नाही आहे किंवा आपल्या अजून गोष्टी नाही, पण ते काय आपण म्हणतो की थोडं 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 तरी आपण ते केलं पाहिजे ना. माऊलीच्या आपल्या ओवीमध्ये पण तेच आपण नेहमी म्हणतो की आपण थोडा वेळ दिला पाहिजे किंवा थोडं थोडं काय की आपण म्हणतो एके ठिकाणी अशी ओवी आहे, ती ओवीमध्ये असं आहे की मनुष्य जात सकळ हे हे स्वभावता भजनशीळ कळलं. हे झाले असेल ठाई माझ्याचे ठाई, असं काहीतरी एक ती ओवी आहे, ती आपण नीट वाचली पाहिजे. मी सांगेन ती नंतर. मुद्दा कसा आहे की कसंही काही जरी झालं ना, ते मनुष्य जात ही ही पहिली भजनशीळच आहे, कळलं. आणि म्हणून काय की ती मग असं झालं आहे की मायेचा पडदा तिच्या डोळ्यासमोर आल्यामुळे तिला ते स्पष्ट दिसत नाही. आणि आज आपल्याला काय म्हणतोय, परमार्थाचं सर्वात महत्त्वाचं लक्षण काय आहे, तर पहिलं निडर असलं पाहिजे. माझा भक्त का घाबरेल कुठल्या गोष्टीसाठी, तर माझा हात त्याच्यावर आहे, तर त्याने माझा हात धरला आहे. तर गुरुदेव रानडे नेहमी म्हणा की जा त्यांना जाऊन सांगा की एकदा हातात हात धरला आहे शेवटपर्यंत सोडणार नाही. हे एका साधकांच्या बाबतीमध्ये त्यांनी म्हटलं होतं, पण मुद्दा किती महत्त्वाचा आणि किती स्पष्टपणे त्यांनी सांगून टाकलं की एकदा हात हातात धरला आहे ना, तो शेवटपर्यंत सोडणार नाही आहे ना, मग आपण आपली निश्चिंतपणे आपण त्यांची आपली काळजी त्यांच्यावर का नाही सोडून देत. याचा अर्थ असा आहे की पूर्वसंस्कार. याचा अर्थ असा आहे की आपल्याला आपल्या मनासारखं जर नाही होते ह्याचा झालेला जास्तीत जास्त त्रास. आणि एक लक्षात ठेवा, त्रास कधी होतो, ज्यावेळेस आपण जिंकत नाही. आत्तापर्यंत आपण अनेक गोष्टी अशा सहज केल्या असल्यामुळे ज्यावेळेस दुःख येतं त्यावेळेस आपण नापटतो, कारण सवय नसते. एखाद्या सुका असलेल्या म्हणजे आपल्यासारखा नॉर्मल बसलेल्या व्यक्तीला तुम्ही पाणी ओतलत तर तो थोडासा ओला होईल, त्याला राग येईल किंवा वेगळं काहीतरी वाटेल किंवा ते त्याचा विचार नाही आहे. मुद्दा असा आहे की मग तसं होईल. पण जर एखादा मुळात भिजलेलाच व्यक्ती आहे आणि त्याच्यावर तुम्ही जर पाणी ओतलं, त्याचा अर्थ काय होईल की त्याला काय फरकच नाही पडणार. याचा अर्थ काय की एक संकट आल्यानंतर आपण घाबरायचं नाही आहे, पुन्हा एकदा येणारच आहे, हे स्पष्टपणे लक्षात ठेवा. या जगामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत आनंद आहे. आणि याच जगामध्ये जर तुम्ही भगवंत सोडून जर काही पाहिलं, तर शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त एक एफर्ट्स घेणं आहे आणि आपल्या जीवनाशी केलेली एक एक आपण म्हणतो ना, एक लढाई आहे, इतकंच. हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण कसं आहे की एक नाव घेणार नाही, पण एक तत्त्वज्ञानी असे होते फॉरेनर, की ते म्हणाले की देव नाही आहे, देव असा आहे, देव ही गोष्टच नाही आहे. आणि देव सोडून देव ही संकल्पना नाहीच आहे असं मानून त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. आणि शेवटी त्यांनी एका छोट्याशा वाक्यामध्ये आपली एक गोष्ट संपवली आहे की जी लोकं देवाच्या बरोबरी आहेत किंवा देवावर निदान विश्वास ठेवणारे आहेत, त्यांचंच ते सुखी असतात, त्यांचंच कल्याण होतं, अदरवाईज बाकीच्यांचं होत नाही. कारण कसं आहे, त्रास जास्त होतो आपल्याला. जो त्रास दुसऱ्याने घेतला पाहिजे असं आपण जे म्हणतो ना, तुम्ही बघा ना, प्रपंचामध्ये नीट पाहायला गेल्यानंतर आपण काय करतो आहे, आपण आपला त्रास दुसऱ्याशी शेअर करतो की आपला त्रास दुसऱ्याला सांगायचा प्रयत्न करतो. तो पण आपला त्रास हे करतो. हे वाटाघाटी करून आपण आपले त्रास कमी करतो, पण ते संपत नाहीत. त्यांची तीव्रता कमी करायचा प्रयत्न करतो. पण ही तीव्रता कमी करत असताना प्रत्येकाला तुमच्यासाठी तेवढाच वेळ आहे का? तेवढ्याच इंटेन्सिटीने ते ऐकू शकतात का? आणि तीच लोकं पुन्हा आयुष्यभर राहणार आहेत का? आणि त्यांना ऐकून ऐकून तुम्ही कितपत ऐकवणार आहे? त्यांना पण त्यांची संकटं, त्यांचं आयुष्य आहे. मग आता या सगळ्या गोष्टीमध्ये जर प्रत्येकजण आपल्या कामामध्ये आपल्या मग्न आहे, असं त्यांना सगळी वेगळता वगैरे आहे सगळ्या गोष्टी, तर मग आपण जायचं कोणाकडे? कोणाचा दरवाजा आपण ठोठवायचा? आणि तरीसुद्धा ही तीव्रता कमी करण्यापेक्षा आपण तर असं म्हणू की त्याचं खरंच खंडन कोण करेल, ह्याचं उत्तरं कोण सापडून देईल, तर भगवंतच आहे, त्याशिवाय पर्यायच नाही आहे. म्हणून भगवंत, म्हणून परमार्थ, म्हणून प्रेम. आता प्रेम हा विषय येईलच पुढे. आता आपण काय म्हणतो, एकतत्व नाम दृढधरी मन हरिसी करून येईल तुझे. काय म्हणायचं आहे की एक तत्व नाम दृढधरी मन, बस. पहिल्या एका चरणामध्ये पहिल्याच ओळीमध्ये एकच एकच तत्व आहे जगात, दुसरं तत्व नाही. एकच सत्य आहे ते भगवंत, एकच सत्य आहे ते नाम, नामाशिवाय दुसरं नाही. तुम्ही एक वेळ कोणालाही मानू नका, पण पहिलं नामाला माना. कारण भगवंताचं एक महत्त्वाचं स्वरूप किंवा त्याची शक्ती भगवंताने त्यामध्ये दिली. रामकृष्ण गोविंद, रामकृष्ण हरी, श्रीकृष्ण, श्रीराम, श्री गणेशाय नमा, ओम नमः शिवाय, ही नामं भगवंताने द्यायची कारणच काय होती? जर भगवंताला जर गीता, रामायण, ही पुराणं, ही पुराणकथा म्हणा किंवा हे ऋग्वेद असतील, उपनिषद असतील, यातूनच जर भगवंताला जर खरं ज्ञान सांगायचं असेल, तर त्याने नामाला जन्म का दिला? त्याने नामावर भरोसा का ठेवला? ह्याचं उत्तर आहे का आपल्याकडे? याचं कारणच असं आहे की तुम्हाला कोणत्याही संतांच्या चरित्रामध्ये हेच दिसून येईल की ध्यानाला किती वेळ, नामस्मरणाला किती वेळ,
आपल्या चिंतनाला किती वेळ, हे प्रत्येक वेळेस नामाचं महत्त्व, देवाची करुणा हे करणं, देवाबद्दलचंच बोलणं, हे सगळं सद्गुण सोडा. पण मूळ जर कुठलाही संत असेल आणि अशा संतांच्या चरित्रामध्ये जर नामाशिवाय ते चरित्र लिहिलं असेल तर ते खुशाल पाण्यात बुडवून टाका. असा आज या जगामध्ये एकही संत नाही की जो नामाला महत्त्व देत नाही किंवा नामस्मरणाला महत्त्व देत नाही, असं एकही नाही. जे खरे संत आहेत ते अक्षरशः पूर्णतः नाम नाम नाम, फक्त आपलं रामनाम बस. कळलं? हेच हेच महत्त्वाचं आहे, की हे त्यांनी तेवढंच सांगितलं आहे, की रामनामाला महत्त्व, नामालाच महत्त्व, त्याच्याच देवाच्याच नामाला महत्त्व, सद्गुरूंचं महत्त्व, याच्याशिवाय काहीच नाही. 3 अक्षरी 4 अक्षरी नाम हेच तुम्हाला आयुष्यात पूर्ण पलीकडे घेऊन जाणार आहे. आणि हेच शाश्वती, हेच एक आहे की आपल्याला एक कॉन्फिडेंटली आपण सांगू शकतो की हेच आपल्याला काहीतरी पूर्णत्वाला नेईल. आता म्हणून काय म्हणाले बघा ना, हरीसी करुणा येईल तुझं, म्हणजे किती सांत्वन करण्याचा अभंग आहे. आता आपण गेलो होतो का माऊलीला विचारायला या सगळ्या गोष्टी, पण माऊलीने आपल्याला सांत्वन करायचा भाग दिला ना. कसं केलं हो सांत्वन? याचा अर्थ असा आहे की आपण पुस्तक उघडलं तर आपलं सांत्वन होईल ना, आपण त्या मार्गात गेलो तर सांत्वन होईल, आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला माऊली विचारेल. मुद्दा काय आहे की आपण पहिल्यांदा ती पुस्तकं ओपन केली पाहिजे ज्याच्यामध्ये खरंच भक्तिभाव आहे. एक लक्षात ठेवा, आजच स्पष्टपणे सांगितलं पाहिजे ही गोष्ट, की फक्त आणि फक्त आठवणी, देवाबद्दलच्याच आठवणी, देवाबद्दलचं प्रेम जे सांगता येईल याच गोष्टी जास्तीत जास्त वाचा काही वर्ष. त्याच्यानंतर तुम्ही फिलॉसॉफी, सायकॉलॉजी आणि या सगळ्या गोष्टी जरी वाचल्या तरी काही फरक पडत नाही. भगवंताचा मार्ग हा मूळपणे तुम्ही बघा ना हो, महाभारत बघा हो, रामायण बघा, तुम्हाला प्रेमाशिवाय भाग दिसतो का हो? त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या त्या 2 तासाच्या किंवा 4 तासाच्या पिक्चरमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी तुम्हाला त्या रामायण महाभारतामध्ये प्रत्येक वेळेस असं दिसलं आहे का की ती फक्त फिलॉसॉफी मांडली की तत्त्वज्ञानाची भाषा आहे? का नाही मांडली? कारण मुळात असं आहे की जितका प्रभाव आठवणींनी होणार, जितका प्रभाव त्या प्रेमळ रसाळ शब्दांनी होणार, तितका प्रभाव बाकीच्या कुठल्या गोष्टींनी होणार नाही. हे समजलं पाहिजे आपल्याला. कारण काय आहे, एखाद्याची आठवणच त्याची एक इमेज क्रिएट करते. जसं की माणूस बघा समोर आल्यानंतर तो आपल्याशी काय वागला आहे, आपण त्याशी काय वागलो आहे, आणि ह्याच्या प्रकारची एक इमेज माणूस बनवून मग त्याप्रमाणे वागतो. तर तसंच आहे की आठवणींतून तुम्हाला भगवंत कळणार, आठवणींतूनच भगवंत कळणार, त्याच्या लीला कळणार. का कृष्णाचे लीला म्हणतात तो, हे आपल्याला का नाही समजत आहे. आणि म्हणून असं लक्षात ठेवलं पाहिजे, हे आपल्याला खरंच पूर्णपणे समजलं पाहिजे की आठवणी महत्त्वाच्या. प्रत्येक ठिकाणी यावेळेस भगवंताने काय केलं, त्यावेळेस त्याच्यावर काय उत्तर होतं, हे हे आपण आपल्याशी बोललं पाहिजे, आपल्याशी समजलं पाहिजे. या चरित्रामध्ये श्रीधर स्वामी काय म्हणाले, गोंदवलेकर महाराज काय म्हणाले, आपले गुरुदेव रानडे काय म्हणाले, असं प्रत्येक वेळेस त्या आठवणींचं एक एक प्रॉपर सेट करून आपलं आयुष्य तसं घडवलं पाहिजे. कारण या सगळ्यांच्या चरित्रामध्ये या प्रत्येका माणसाच्या, या माणूस नाही म्हणाले, सगळे देव माणसं आहेत, ही भगवंतच होती. या सगळ्यांच्या ह्याच्यामुळे आपल्याला काहीतरी मार्ग मिळणार, काहीतरी मार्ग याच्यातून मिळणार. कारण हा वारसा थांबणारा नाही आहे. जोपर्यंत या जगामध्ये भगवद्गीता, कुराण म्हणा किंवा क्राइस्ट म्हणा, हे सगळे जे मोठे मोठे ग्रंथ आहेत किंवा भगवंत चालला आहे, तोपर्यंत ही पृथ्वी नष्ट होणार नाही किंवा काहीच होणार नाही, याच्यामध्ये वादच नाही. आणि भारताचं तर कधीच वाईट होणार नाही. कारण या भूमीमध्ये अक्षरशः राम, श्रीकृष्ण आणि अनेक लोक येऊन इथे राहिलेली आहेत. ही लोकं नाही म्हणणार, हे अक्षरशः देवांची भूमी आहे. त्यामुळे आपण काळजी करू नये. मुळात सांत्वन करण्याचा प्रश्न आपल्याला हा चालला होता. म्हणून मुद्दा काय आहे की आपण पहिलं वाचलं पाहिजे, आपण समजलं पाहिजे, प्रवचनं ऐकली पाहिजेत, निरूपणं ऐकली पाहिजेत. ज्या ठिकाणी तुम्हाला तत्त्वज्ञानाची भाषा येईल तो ऑडिओ किंवा ते पुस्तक सध्यापुरतं बंद करा. हे मी खूप मोठं वाक्य म्हणालं आहे, पण खरंच. कारण सध्या गरज कसली हो, मला तुम्ही सांगा. आपण सगळे एकच आहोत. आपल्याला सध्या गरज कसली आहे? ती गरज कसली आहे माहिती आहे का? ती गरज असली आहे की आपल्याला कोणाचा तरी आधार पाहिजे, सांत्वन करणारा पाहिजे आणि पुढे नेणारा पाहिजे. ते भगवंताशिवाय कोणी नाही. आणि भगवंत त्या ठिकाणी नाही आहे, तिकडे तो अशी माणसं निर्माण करतो. त्यांच्यावर विश्वास ठेवा. अहो, काय बघा, काही होतं जगात, कोणाचं काही वाईट होत नाही. कुठलाही माणूस सोडून गेला किंवा कुठलाही आला किंवा काय, कोणाचं काही वाईट होत नाही. प्रत्येकाचं एक रिझन असतं, त्या कारणानुसार येतो, कारणानुसार तो जातो. आपल्याला काय करायचं आहे, गॉड स्पीक्स थ्रू इव्हेंट्स हे जर मनात पक्का ठेवलं ना, तर देव त्यांच्या तोंडातून त्यांच्या पद्धतीने आपल्याला ते उत्तर देऊन जातो आणि आपली कामं आपोआप होतात. या जगामध्ये कोणाचंच अडलं नाही आहे. या जगामध्ये असं एकही व्यक्ती मेला नाही आहे की मला संकट आहे, मी फाशी घेतो आणि मी मरतो, असं असं काही होत नाही. भगवंताच्या नामस्मरणामध्ये या जी लोकं निदान थोडेफार मूर्तीपूजन करतात, ती देवधर्म पाळतात, त्यांचं कधीही वाईट होत नाही, हे लिहून ठेवा.
कारण या जगामध्ये प्रपंच करून कोणी कोणाचं भलं झालं नाही आहे आणि परमार्थ करून कोणाचं कोणी वाईट झालेलं नाही आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे वाक्य महत्त्वाचीच आहेत. म्हणून ते काय म्हणाले, तर हरीसी करुणा येईल तुझी. किती किती आतून आपल्याला ते सांगितलं आहे बरं, की तू फक्त नामावर विश्वास ठेव, तुला त्याला तुझी करुणा येणारच आहे. कळलं, त्याला तो पाझर फुटणारच आहे. तू फक्त नामावर लक्ष दे, तू नाम सोडू नको, नामावरच लक्ष दे आणि नामच घे, बस इतकंच म्हणायचं आहे त्यांना. तू काय विचार करतोस की माझ्यामध्ये किती दुर्गुण आहेत, की तू काय विचार करतोस की माझा हा प्रवास कुठपर्यंत चालेल, किती वेळ चालेल, कसा चालेल, काय काय होईल, हे तू सोड. पुढचं तुझ्या हातात नाही, मागचं ते गेलेलं तू सुधारवू शकत नाही, जो आहे तो आजचा क्षण. म्हणून प्रत्येक वेळेस ते काय गुरुदेव रानडे पण हेच म्हणायचे, की चालू क्षण पकडला पाहिजे. फ्युचर तुमच्या हातामध्ये नाही आहे, हे तर सोडूनच जाते, त्याच्या इच्छेने होईल असं आपण म्हणावं. आणि पास्टमध्ये झालेल्या चुका आपण उघडून किती उघडणार, पुन्हा पुन्हा तेच काय करायचं. म्हणून मुद्दा असा आहे, की आपल्याला आता एकच गोष्ट एकमेव अशी करायची आहे, की प्रेझेंटमध्ये जगायचं आहे. आणि प्रेझेंटमध्ये आपल्याला तो क्षण, चालू क्षण हा अतिशय चांगल्या प्रकारे करता आला पाहिजे. त्यात मला देवाला कसं आनंदित ठेवता येईल, त्याच त्याच क्षणामध्ये मी माझ्या अशा कुठल्या कृतीमुळे कोणाला दुःख देणार नाही इथपर्यंत विचार करावा. कारण कसं आहे, दुःख देणाऱ्या तुम्ही कुठल्याही कृती केल्या तरी माणसाला ती दुःख देणार, लोक ती दुःखी होणार. पण मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे, की त्याच्या इच्छेने जगावं, त्याच्या इच्छेनुसारच मरावं, बस. बाकी या जगामध्ये अनेक लोक येणार, अनेक लोक जाणार. सगळ्यांचा प्रवास वेगवेगळा असतो. जसं एक नेहमी उदाहरण आता बहुतेक हे मागच्या चिंतनामध्ये झालं आहे, की प्रवासाचं आपण जे चालवतो, मुसाफिर सोता है बेहोस नेन में बरा नींद का रोस, हे सगळ्या त्या ह्याच्यामध्ये चिंतनामध्ये असं झालं होतं, की मुंबई पुण्याचा जर प्रवास असेल ना, आपण त्यामध्ये पण पूर्ण ही चर्चा केली होती, की अनेक जणांची पद्धती वेगवेगळ्या पद्धतीने ते आले, नंतर ते उतरले, चढले, बोलले. प्रत्येकाशी संबंध असेल असं नाही, काहींशी चांगला झाला, काही लवकर उतरले, काही लेट उतरले. म्हणून माणसांशी असलेला संबंध हा इतकाच असावा, की तो राहिला किंवा गेल्यानंतर आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे. मग आता ह्याला काय म्हणणार आपण, अहो ही स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत. स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत ही तुम्हाला भगवंत परमार्थामध्ये आपोआप सगळी येणार. असो, आता तो मुद्दा नाही याचा. मुद्दा असा आहे, की ही आठवणी किंवा सगळ्या गोष्टी जिथून भाव वाढेल, रसाळपणा आहे, भगवंताच्या आठवणी आहेत. आणि या बघा, तुम्ही ज्यावेळेस ऐकाल ना त्यावेळेसच तुम्हाला आनंद मिळेल. बाकी कुठल्या गोष्टीमध्ये आनंद मिळणार नाही. त्यानंतर सगळे विषय थांबतील किंवा तेवढ्यामध्ये तो आनंद मिळणार नाही. थोडासा पुरता आनंद मिळेल, पण या सगळ्या गोष्टींमध्ये हा न थांबणारा आनंद आहे, इन कंडिशनल. आणि म्हणून काय म्हणाले ते दुसऱ्या कडव्यामध्ये, की ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सदगद जपे आधी. बघा, तर म्हणाल की प्राकृत मराठीमध्ये माऊलीने काही गोष्टी इतक्या अवघड सांगितल्या आहेत आणि हरिपाठामध्ये अक्षरशः मोजक्या शब्दामध्ये माऊलीने सांगितलं. काय म्हणाली माऊली बघा, एकतत्व नाम दृढधरी म्हणा. तू पहिला नाम धर, बस. कळलं काय होईल दुसऱ्या, तू एकदा नाम एकदम घट्ट धर, एकदम घट्ट धर, आणि ते तू चालू क्षणाला पकड. आणि नामाला उपाधी नाही आहे. म्हणजे तुम्ही जगात बजा नीट पाहिलं तर सगळ्या गोष्टीला उपाधी आहेत. हे माझं आहे, ते तुझं आहे, असं तसं. नामाला उपाधी काय नाही बरं, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, की तुम्हाला ते कधीही घेता येतं असं नाही आहे. तुम्ही कुठल्याही रूल्स रेग्युलेशन्स वाचा, कुठल्याही ग्रंथामध्ये असं लिहिलेलंच नाही की तुम्ही कंबोर्डवर जरी बसलात तरी तुम्ही नाम घेऊ शकत नाही. हो, घेऊ शकतात. काय म्हणाले, चालू क्षण पकड, ही वेळ दौडू नकोस. अहो, तुकाराम महाराजांना एका वेळेस ते नेहमी त्या अभंगा म्हणायचे, मी पापी, मी असा, मी तसा, माझ्याकडून अधर्म झाले, हे क्या. त्यावेळेस एका साधकाने गुरूंना विचारलं, की ह्या असं म्हणण्याची कारणं काय आहेत, की हे ह्यांच्या हातून असं कुठलं पाप झालं होतं वगैरे वगैरे. त्यावेळेस ते गुरु हसले. ते म्हणाले, की अरे, तू हाच प्रश्न जर महाराजांना विचारला असता, तुकाराम महाराजांना, तर ते पण तुझ्यावर हसले असते. ते म्हणाले, की अरे, तू जसं समजतोस ना तसा मी पापी किंवा धर्मी नाही आहे, किंवा माझ्या हातून पाप झालेलं नाही आहे. मला हा म्हणजे आत्तापर्यंत जेवढे श्वास गेले हे भगवंत शिवाय गेले, त्यामुळे त्यांना जास्त त्रास झाला. याचा अर्थ काय, की मी जर मला स्वप्नामध्ये भगवंत दिसतोय, जागृतीमध्ये स्वप्न दिसतोय, पण असं वेगळ्याच सुषुप्तीमध्ये त्यांना दिसत नाही. म्हणजे त्यांनी ते एक वेगळं उदाहरण घेतलं. मुद्दा सांगायचं असं आहे, की सर्व ठिकाणी दिसतोय पण त्या ठिकाणी दिसत नाही. मग त्यासाठी मी ते अजून रडायचे, की मला आता त्याच्याशिवाय काय पाहायचं नाही आहे, बस. इथपर्यंत त्यांच्या डोळ्याने ती भूक होती. हे समजून जायला पाहिजे. आणि मुद्दा असा आहे, की हरिसी करून गेलं तुझ्याचं काय, की नाम महत्त्वाचं, नामस्मरण महत्त्वाचं. कारण जसं बघा, प्रोसेस कशी आहे माहिती आहे, प्रोसेस अशी आहे, की ज्या व्यक्तीला आपण बघा ना, आता सहज प्रेमामध्ये बघा, किंवा या प्रेमामध्ये म्हणजे बहीण भाऊ, आई वडील, मुलगा मुलं, नवरा बायको, या सगळ्यांमध्ये ना काय म्हणजे असोसिएशन ऑफ आयडियाज असा एक मुद्दा आहे. कसा मुद्दा आहे तो? मुद्दा असा आहे, की सगळ्यांची जी नाती आहेत, सगळ्यांबद्दलचं जे मतं आहेत,
किंवा काही आठवणीनुसार चालली आहेत. हे नेहमी लक्षात ठेवा. ती आठवणी तुम्ही जितक्या चांगल्या ठेवाल ना तुमच्या मनात, तेवढ्यांची ती प्रतिमा चांगली आहे. त्या आठवणींचा जर तुम्ही जरासा बाजार करायचा प्रयत्न केला, बाजार याचा अर्थ आपल्याला समजा की वाईट प्रकारच्या जर तुम्ही लक्षात ठेवलात, तर त्याप्रमाणे त्यांची इमेज बनणार. म्हणजे ह्याचा अर्थ काय, की ज्याप्रमाणे तुम्ही विचार, त्याप्रमाणे तुमचं ते समोर ते इमेज दिसणार. म्हणून म्हणायचं आहे, की जर भगवंताला जाणून घेण्यासाठी ती एक काय गोष्ट असली पाहिजे, की आपण नामस्मरण केलं पाहिजे. जितकं नाम मुखात असेल, जितकं नाम मनात असेल, जितकं नाम तुम्हाला चालता, उठता, बसता, खाता, पिता घेता येईल, हे जास्तीत जास्त जेवढं घ्याल, तेवढं तुम्ही भगवंताचं स्वरूप होणारच आहे. कारण ते मुद्दाच आहे, की त्याला तुमच्यासारखंच बनायचं आहे. त्याला तुम्हाला त्यांच्यासारखं बनवून घ्यायचं आहे. कळलं? भगवंताने तुम्हाला जन्म देण्याचं कारण काय मला सांगा. आज मला तुम्ही उदाहरण द्या. देवळात तुम्ही 2 तास बसलात किंवा 1 तास बसलात तर लगेच आनंद होतो. हेच तुम्हाला बाकी ठिकाणी बसल्यानंतर का नाही आनंद होत? का असं होतं, की या आठवणी ऐकल्यानंतर तुमचं मन शांत होतं आहे? का असं होतं, की पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जरा शांत वाटतं आहे? फक्त भगवंत, भगवंत, भगवंत. का? कारण त्याची कृपाच तशी आहे ना, कारण त्याचा वरदहस्तच आपल्यावर इतका आहे, की सांगण्याचा मला तोच दृष्टिकोन म्हणायचा आहे, की त्याच्यामध्येच आनंद आहे, अन्यथा दुसरीकडे आनंद नाही. ती आनंदाची कृपा आहे. आता तुम्ही पुन्हा एकदा मुद्दा आपण काढूया, की त्यावेळेस काय केलं पाहिजे? कळलं? मग ते जगायचं की नाही जगायचं? अहो, आनंदाने जगायचं. ज्याला प्रपंच जमला नाही तो परमार्थ तरी काय करणार? गोंदवलेकर महाराज म्हणाले होते. म्हणून प्रपंच हा कसा असला पाहिजे माहिती आहे का? रामकृष्ण परमहंसाचं एक उदाहरण आहे, ते मी तुम्हाला सांगतो. रामकृष्ण परमहंस काय म्हणाले, की सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलं किल्ला बनवतात ना हो, किल्ला बनवतात. समुद्रकिनारी आहेत ना, त्यांचं चाललं हे माझं घर, हे तुझं घर, हे माझं घर, हे तुझं घर. असं करत करत ते सकाळ ते अक्षरशः संध्याकाळपर्यंत ते किल्ल्यामध्ये अक्षरशः मग्न असतात. खाणं पिणं सोडलंय, कोणाचं आजूबाजूचं जग कुठे काय चाललंय सोडलंय, सगळ्या गोष्टी विसरून ते फक्त किल्ला बनवण्यामध्ये मग्न असतात. आणि एकदा की संध्याकाळची रात्र व्हायला आली आणि आईची हाक आली, आईवडिलांची हाक आली, की आता चला, त्याच किल्ल्यावर ते पाय देऊन निघून जातात. मग त्यावेळेस ते म्हणतात का, हे माझं, हे माझं, हे तुझं, हे तुझं. त्याचाच अर्थ असा आहे, दुसऱ्यांदाच उदाहरण घेतो, की प्रत्येक स्त्रीला जाणीव असते, की ही रांगोळी दुसऱ्या दिवशी आपण केर काढताना ती पुसून जाणार आहे. हे माहीत असताना सुद्धा ती त्यामध्ये रंग भरून ती सुशोभित करण्याचा प्रयत्न का करते? म्हणून काय आहे, की कर्म केलं पाहिजे ते चांगलं केलं पाहिजे, चांगलंच केलं पाहिजे. म्हणून बघा, नोकरी धंद्यामध्ये सुद्धा किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये जे काही काम कराल ना, तर ते कचेरीतलं असू दे, नाही तर खूप मोठ्या CEO चं असू दे, ते इतकं चांगलं करा, की त्याने दुसऱ्यांना फायदा झाला पाहिजे, त्याने स्वतःला फायदा झाला पाहिजे आणि आपल्याला आनंद वाटला पाहिजे. ते कर्मावर कोणी बोट ठेवलं नाही पाहिजे, की तू चुकीचं केलं आहेस किंवा वेगळ्या प्रकारचं केलं आहे, असं अजिबात झालं नाही पाहिजे. म्हणून की प्रत्येक कर्म हे अतिशय चांगल्या चांगल्या पद्धतीने जर करता आली, भले ती छोटी असू देत, म्हणजे तुम्ही कचरा काढा, नाहीतर भांडी घासा किंवा अजून कुठलीही गोष्ट, या प्रत्येकामध्ये, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्हाला त्याचं पूर्णत्व आलंच पाहिजे. त्या प्रत्येक कामच आलं पाहिजे, की हे जर मी करतोय तर ते पूर्णत्वाला जाऊनच करेन, त्याशिवाय मी करणारच नाही. इथपर्यंत तर तुम्ही त्या प्रत्येक कामाला जर आपला धर्म मानला, म्हणून काम हे हाच धर्म, याचा अर्थ हा झाला, की प्रत्येक ठिकाणी तुमचं कर्म इतकं इतकं सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट पाहिजे, की कोणी त्याच्यावर बोट ठेवलं नाही पाहिजे. आणि म्हणून सांगण्याचा दृष्टिकोन असा आहे, की ही सगळी कर्म करत असताना, प्रपंच करत असताना तुम्हाला कोणी अडवलं नाही आहे, की भगवंताने पण नाही आणि भगवंत करताना प्रपंचाने पण अडवलं नाही आहे. म्हणजे कराल ते एकदम एकदम चांगल्या पद्धतीने करायचं आहे आणि त्याचा दुसऱ्याला फायदा झाला पाहिजे. आणि जरी नाही झाला तरी कोणी बोट ठेवलं नाही पाहिजे. म्हणून असं आपल्याला म्हणायचं आहे, की प्रपंच चांगल्या प्रकारे करता आलाच पाहिजे. आपल्या आईवडिलांपासून मुलाबाळाने किंवा आपल्या बायकोने किंवा आपल्या नवऱ्याने आपल्याला कुठल्याही प्रकारे असे बोट ठेवलं नाही पाहिजे, की इथे आपण कमी पडलो. म्हणून प्रपंच जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करायचा, पण आपलं मन द्या. एकदा गुरु शिष्याला काय म्हणाले, की तू तुझं सगळं काही कर, फक्त मन आम्हाला दे. आता ज्या ठिकाणी मनच भगवंताला दिलं किंवा गुरूंना दिलं, तर उरलं काय? तर तो प्रपंचामध्ये पूर्णतः फक्त प्रेताप्रमाणे वागणार. म्हणून आपल्या घरात आपण पाहुण्यासारखं राहावं. याचा अर्थ काय होतो, की पाहुण्याला काय लागतं आहे वगैरे हे आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे. आपण आपल्या घरात पाहुण्यासारखं राहावं म्हणजे माज करू नये कुठल्याही गोष्टीचा. आपण इथे अक्षरशः एक कठपुतली आहोत आणि त्याची सगळ्या गोष्टींची त्याची जबाबदारी ही त्याच्याकडे आहे. आज मला सांगा, तुमच्या इच्छेनुसार आजपर्यंत कुठल्या गोष्टी घडल्या आणि यापुढे घडतील? अक्षरशः याचं उत्तर असं आहे, की नाही, मग आम्हाला माहीतच नाही किंवा असं होऊ शकत नाही. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असून पुन्हा 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 आपण तेच 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 का करत असू बरं? भगवंताला किती कंटाळा आला असेल. अहो, तुम्ही सांगा, एखाद्या आई-वडिलांचा मुलगा एखाद्या वर्षी नापास होतो, ते 2 वर्षी नापास होतो किंवा तो वाया जातो, तरीसुद्धा ते त्यासाठी प्रयत्न करतात, की आपण हे करू, त्याला अजून त्या मार्गाला लावू, हे करूया, ते करूया. तरी त्याने उमेद सोडली असताना पण
पुन्हा पुन्हा त्याच्यावर संस्कार करायचा प्रयत्न करतात, पुन्हा ते हारतात, पुन्हा त्याला हे करत असतात. त्यांना ते होणारं दुःख. आणि आज आपण वर्षानुवर्ष एकाच इयत्तेमध्ये बसलो असेल, भगवंताच्या मनाचा विचार करा, आपलं काय असेल? त्याने आपल्याला जन्म दिला आहे, त्याने आपल्या जबाबदाऱ्या घेतल्या आहेत. आजपर्यंत तर मला एक गोष्ट सांगावं, की 40च्या माणसाने 50च्या, 60च्या आणि आमच्यासारखे 20तल्या व्यक्तीने सांगावं, की अशी कुठली जबाबदारी तू स्वतःहून घेतलीस आणि ती खूप पूर्णपणे पार पाडलीस, असं अजिबात होत नाही. या जगामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची कर्तव्य सर्वोत्कृष्टरित्याने तुमच्या मनाप्रमाणे करू शकत नाही, अजिबात करू शकत नाही. असं एकही व्यक्ती मला सांगू शकत नाही. मला काय, भगवंतालाच तुम्ही सांगा, की मी हे उचललं होतं, हे मी इथपर्यंत केलं, एवढं एवढं वर्ष केलं आणि त्याच्यातून मला आनंद झाला, याच्यामध्ये मला काहीच मिळालं नाही असं नाही. हे सगळं तुझ्याशिवाय मी केलं आहे, असं भगवंताला कोणी उद्देशून बोलू शकतं का? नाही. मग आपल्याला पुन्हा पुन्हा तेच का करायचं आहे? पुन्हा पुन्हा आपल्याला का आपल्या अहमवर विश्वास ठेवायचा आहे? म्हणून भगवंत काय म्हणाला एका ठिकाणी, तो म्हणाला, की ज्या ज्या वेळेस संकट येतं ना, त्यावेळेस तो माझ्याजवळ येतो. त्याशिवाय आनंद आला, की तो असं समजतो, की माझ्या बुद्धीने झालं आहे, माझ्या मेहनतीने झालं आहे. आणि जर काही झालं नाही तर माझ्याकडे कंप्लेंट करायला येतो. म्हणजे याचा अर्थ काय, की ना तो त्याच्या बुद्धीवर विश्वास ठेवतो आहे, त्याच्या कर्मांवर, नाही तो माझ्याकडे पूर्णपणे आहे. तो मधल्यामध्ये अडखळलेला आहे. आणि जर तुम्ही संत पाहिलात तर संत पूर्णतः भगवंताशिवाय दुसरं बोलतच नाहीत. आणि जर श्रीमंत व्यक्ती पाहिली तर ती भगवंत सोडून म्हणजे स्वतःच्या प्रयत्नावरच बोलते. मग याच्यामध्ये खुश कोण राहत आहे? ऑफकोर्स भगवंतातली लोक खुश राहत आहेत. मग आता हा सगळा मुद्दा आपण पूर्ण पहिल्यावर फिरवू. तो फिरवणारा मुद्दा असा होता, की ज्याची आचरण शुद्धता आहे, की जो बोलण्या वागण्यात खाण्यापिण्यात सगळ्या गोष्टीमध्ये बरोबर आहे, तीच व्यक्ती पारमार्थिक आहे. दुसरी तुम्हाला प्रापंचिक दिसत नाही. का दिसत नाही? कारण पूर्वसंस्कार, प्रापंचिक संस्कार हे इतके झाले असल्यामुळे आपण पूर्णपणे बिघडलेलो आहोत. पारमार्थिक माणूस कसा काय चांगला वागतो? अहो, तो ते जे वाचतोय तेच तो फॉलो करायचा प्रयत्न करतोय. अहो, वाचनामध्येच त्याचं पुण्य घडतंय. जे बघा, ज्या तुमच्या आणि आपल्या हातामध्ये ना, आपल्या हातात एका हाताचं अंतर आहे. भगवंत आणि तुमच्यामध्ये एका हाताचं अंतर आहे. तू ज्या ज्या ठिकाणी जातोस त्या त्या ठिकाणी मी तुझ्यासोबतच येतो, हे भगवंताचं मुळात वाक्य आहे. मग आता मला म्हणा, की तसं सगळं असताना, या सगळ्या गोष्टी असताना, मग आपण काय म्हणायचं, की आपलं वाचन हे जे होतं आहे ते भगवंतानुसार होतं आहे. त्यामुळे मग ते संस्कार मनावर लागतात. म्हणजे बघा, 10 गोष्टींचे वाईट संस्कार झाले तर निदान 2 गोष्टींचे संस्कार भगवंताच्या आपल्या कानावर लागले. हे फक्त वाचनाने झालं. दुसऱ्या एका ठिकाणी जे आपण वाचतो ना, ते चिंतन करून आपण तसं वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे 10 ठिकाणी जे वाईट संस्कार झाले होते ते पुन्हा अजून 2 ॲड झाले चांगल्या प्रकारे. म्हणजे 2 आणि 2 झाले 4, बरोबर. आता काय झालं, वाचन केलं, ते त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं, पुन्हा ऐकण्याचे संस्कार करतो. कळलं? आता वाचन झालं होतं, आचरणात आणलं, पुन्हा आपण नवीन काहीतरी ऐकलं, नवीन पुन्हा भगवंताचं ऐकलं, तर अजून ते 2 ॲड झाले. म्हणजे किती झाले? 10 पैकी पुन्हा 6 चांगल्या पद्धतीने गेले. आणि या सगळ्याचं करत असताना दिवसभरातून आपण ज्या ज्या गोष्टीमध्ये जसं मिळेल तसं, ट्रेन पकडताना, ट्रेनमधून उतरताना, चढताना, खाताना, पिताना, बाहेर निघताना, ज्यावेळेस जे जे श्लोक आपण म्हणतो, मनाचे श्लोक म्हणा, आपण भरपूर काय काय श्लोक म्हणत असतो, आपण पदं गात असतो, नामस्मरण करत असतो. या सगळ्यांचे आपण जर 2-3 पॉईंट्स पकडले तर काय होतं आहे, पूर्णतः तुमच्याकडून परमार्थ होतो आहे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? थोडंसं वाचलं पाहिजे, थोडंसं मनन केलं पाहिजे, थोडंसं ऐकलंसुद्धा पाहिजे आणि थोडंसं नामस्मरण केलं पाहिजे दिवसभरातून. आणि शेवटचं एक असं, की जर वेळ मिळाला किंवा जो जो वेळ मिळेल ते मिळेल, की जो कोणी लहान, छोटा, मोठा असेल, जर चर्चा निघाल्या तर त्या फक्त भगवंताच्या निघाव्या. झाले तुमचे 10 पॉईंट्स. म्हणजे कसं, की एका पॉईंट्सने तुम्हाला सगळ्या 10 पॉईंट्सने तुम्ही अविचार, हे वाईट विचार, चिंता वगैरे तुम्हाला ग्रासतातच आहेत. पण एक इफेक्ट असा आहे ना, की तो पुन्हा पुन्हा असं वाढत जातो. म्हणून तुम्हाला पुन्हा एक सायकॉलॉजिस्ट उदाहरण देतो, की 2 नळ आहेत. एक वाईट नळ आणि एक चांगल्या गोष्टीचा नळ. आणि हौद भरलाय तो फक्त वाईट नळाने भरलाय. म्हणजे कशा, पूर्णतः वाईट पाण्याने, त्या घाणेरड्या पाण्याने भरलाय. आणि आता तुम्ही नळ चांगल्या पाण्याचा सुरू केला, आता काय होईल, त्याच्यामधली जी घट्ट स्वरूप आहे त्याचं, ते थोडं थोडं आता निथळ व्हायला लागेल, निथळ व्हायला लागेल. ते जरासं बाहेर पडेल, बाहेर पडेल, बाहेर पडेल. आणि असं करत करत काय होईल, तो पूर्णतः एक पॉईंट असा येईल, की ते पूर्ण शुद्धच बनेल. मग आता मला असं म्हणायचं, की सगळ्या गोष्टी रिझल्ट तुम्हाला लवकरात लवकर कसे मिळतील? 10वी येईपर्यंत पहिली 10 वर्ष तुम्हाला काम करावं लागलं, मग 10वी आली ना. इंजिनिअरिंग होण्यासाठी 4 वर्ष गेली ना. डिग्री MBBS होण्यासाठी 5.5-6 वर्ष गेली ना. मग सगळ्या गोष्टीला जर वेळ आहे, तर भगवंताची कृपा व्हायला वेळ का नसणार? जर तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला सांगावं लागतंय, की मी पास आहे, मी योग्यतेचा आहे, मला पुढे ढकला, मला पुढे ढकला. ही जबाबदारी तुम्ही पैसे भरून जेव्हा दुसऱ्यांना सांगता ना, की मला डिग्री मिळावी, हीच गोष्ट तुम्ही भगवंताला का नाही सांगू शकत, की मला पुढे ढकला, मला पुढे ढकला?
ह्या गोष्टीमध्ये आपण का नाही बोलू शकत की मी चांगलं आहे, मला अजून थोडंसं अजून चांगलं हे करायचा प्रयत्न द्या, अजून मला पुढे न्या. हे आपल्या तोंडातून का नाही? कारण आपल्याला गरज वाटत नाही, हेच त्याचं उत्तर आहे. आता मला नाही गरज वाटत ते तुझी, कारण आपल्या आजूबाजूची लोक हे प्रत्येक वेळेस आपल्याला सांगत आले, समजवत आले की नाही, अहम मोठा, माझं, मी माझं अहंकार, याच्यामुळे आपल्याला भगवंताची गरज वाटत नाही. आणि ज्यावेळेस गरज वाटते त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. म्हणून भगवंत आणि आपण म्हणतो ना, इट इज अ प्रोसेस. हा पहिलं वाक्य काय होतं? म्हणून काय म्हणाले? इट इज ओनली वेन अ मॅन गेट्स डिस्पॅशन फॉर द ऑब्जेक्ट ऑफ सेन्स दॅट ही बिकम्स फिट फॉर द एन्जॉयमेंट ऑफ स्पिरिच्युअल हॅपीनेस. हे पुन्हा एकदा म्हणतो, इट इज ओनली वेन अ मॅन गेट्स डिस्पॅशन फॉर द ऑब्जेक्ट्स ऑफ सेन्स दॅट ही बिकम्स फिट फॉर द एन्जॉयमेंट ऑफ स्पिरिच्युअल हॅपीनेस. म्हणजे काय की जोपर्यंत या सगळ्या विषय वाचण्यामधून तो थोडंसं आपल्याला मागे ढकलत नाही ना स्वतःला, तोपर्यंत त्याला आनंद काय करणार भगवंतामधला? म्हणून हे समजलं पाहिजे आपल्याला. आता मुद्दा असा आहे की ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गत जप्यात. माऊलीने अक्षरशः आपल्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला म्हणा. अहो ते नाम सोपं आहे रे बाबा. हे इथपर्यंत भगवंताने आपल्याला सांगितलं की अरे बाबा सोपं आहे नाम, तू घ्यायचा तर प्रयत्न कर. काय म्हणाले? तू रामकृष्ण गोविंद घे, त्याची करुणा भागणार तो. कळलं? ती करुणा येईल त्याला. आणि दुसरं तिसऱ्या वेळेच्या ते नाम किती सोपं आहे. कळलं का? रामकृष्ण गोविंद किती सोपं नाम आहे. ते तुला कळत नाही का? वाचेसी सद्गत जपे आधी. काय जरी झालं तू वाचनी कर, तू मनात कर, जे करायचं कर. नाम सोडू नको. जिथे नाम आहे, जिथे भगवंत आहे, भगवंत तिकडे कृपा आहे. ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये भगवंत नाही ते घर अक्षरशः पूर्णपणे एक भकास आहे. आणि त्या व्यक्तींचं काही होणार नाही या जगामध्ये. म्हणजे आपण हे खूप खूप क्रूरतेने बोलतोय असं नाही हा मुद्दा. फक्त इतकंच आहे की दुःख चिंता जास्त होत राहणार, बाकी काही नाही. वाचेशी सद्गत जपे आधी. जेवढं जपायचं आहे आधी तेवढं ते गेलं पाहिजे. जेवढं जपलं पाहिजे. वेळ मिळाला की जपलं पाहिजे. कळलं? प्रत्येक ठिकाणी जपलं पाहिजे. चालता उठता बसता हे केलंच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की हे नाम जपायचं, पण समोर काय ठेवायचं? याचा अर्थ काय माहिती आहे का? अहो लक्षात ठेवलं पाहिजे. मुद्दा काय माहिती आहे की नामस्मरण करतोय तर आपल्याला मुळात प्रेम तर असलं पाहिजे. अहो प्रेमाचा विषय कसा आहे की जी गोष्ट आपण विसरू शकत नाही त्यावर आपलं प्रेम जमत आहे, तेच प्रेम वाढत जातं. बरोबर. आई मुलाबद्दल, आई वडिलांबद्दल प्रेम काय, लहानपणापासून एकत्र ठिकाणी मोठे झालेले आहेत, त्यामुळे ती भावनांचा खेळ येतो. पुढे आपली बायको येते किंवा नवरा येतो, त्याबद्दलचं प्रेम वेगळं, मुलाबाळांचं प्रेम वेगळं, त्यांच्या मुलांचं. म्हणजे हे सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रेमाची भावना आहे. पण नामामध्ये प्रेमाची भावना कधी येणार? तेच सांगायचं आहे की तुम्ही पहिलं एक आरसा ठेवा. तुम्हाला समोर एक प्रकृती आली पाहिजे. ती प्रकृती नाही, एक मग आपण त्याला म्हणतो एक सत्पुरुष समोर असला पाहिजे. त्याचं तर गुणगान केलं पाहिजे. अहो राम श्रेष्ठ आहे. रामाच्या भक्ताला सांगितलं की अरे कृष्णाला 64 कला येतात, तुझ्या रामाला फक्त 16च कला येतात. कळलं? तर त्यावेळेस तो म्हणाला की अरे बापरे, मला एवढं पण माहीत नव्हतं की रामाला 16 कला आहेत. कृष्णाच्या जाऊ दे बाजूला, पण माझा राम किती श्रेष्ठ आहे की त्याला 16 कला येतात. वा वा वा. म्हणजे ह्या माझा राम किती श्रेष्ठ आहे. आणि तो अजून भगवंताच्या मार्गाला लागला. मुद्दा हेच सांगायचं आहे की आपल्याला ती समोर ती एक व्यक्ती पाहिजे. मग तुम्ही कृष्ण म्हणा, आपले विठ्ठल म्हणा, विठ्ठल रखुमाई म्हणा, संतांना घ्या. तुकाराम आहेत, आपले तुकाराम महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहे. कुठल्या तरी संतांना घ्या किंवा दुसऱ्या एखाद्या सद्गुरूंना घ्या. मी गुरु म्हटलंच नाही आहे. गुरु सद्गुरूमध्ये खूप मोठा फरक आहे. तेच मला सांगायचं आहे तुम्हाला ते स्पष्टपणे कळून येईलच. मग मुद्दा इतकंच आहे की सत्पुरुष हे आपले रामकृष्ण परमहंस असतील, गोंदेलेकर महाराज आहे, गुरुदेव रानडे आहेत, अनेक संप्रदायामधले असतील, स्वामी समर्थ असतील. मग आता ह्या सगळ्यांमध्ये हेच सांगायचं आहे की त्या सद्गुरूंना पकडा, त्यांनाच पकडा, कुठल्या तरी एका व्यक्तींना पकडा आणि त्यानुसार तुम्ही तुमचं नाम घ्या आणि तुमचं आयुष्य घालवा. हेच महत्त्वाचं आहे. कारण नुसतं नामस्मरण घेऊन जर समोर इमेजच नाही आहे, त्याप्रमाणे मग तुम्ही कसं ॲनालिसिस कसं करणार की मी चुकतोय का, मी बरोबर वागतोय का, मी संतांप्रमाणे वागतोय का, किंवा मला जे गुरूंनी सांगितले त्याप्रमाणे वागतोय का, हे आपल्याला समजलं पाहिजे. त्या जर गोष्टी नाही कळाल्या तर आपल्याला कसं कळेल? अहो जर आरसा पाहिलंच नाही तर आपल्याला कसं कळेल की आपला जो चेहरा आहे की आपण कसे दिसतो, की आपल्याला अजून किती डाग आहेत स्वतःवर. म्हणून हे मुद्दा असा आहे की हे कळलं पाहिजे. जोपर्यंत भगवंत, सत्पुरुष आणि सद्गुरूंचा आरसा आपल्या समोर नसेल तोपर्यंत आपल्याला कसं कळेल की आपल्याला त्यांच्यासारखं कसं बनायचं आहे ते. म्हणून पुन्हा पुन्हा त्याच आठवणी, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी, पुन्हा पुन्हा तेच वाचन, त्याच गोष्टी पुन्हा आणायच्यात, कारण आम्हाला त्यांच्यासारखं बनायचं आहे. म्हणून गुरुदेव रानड्यांना एक ठिकाणी ते महाराजांवर खूप प्रेम करायचे त्यांच्या गुरूंवर. तेव्हाच ते म्हणाले की आम्ही का आठवणी ऐकत होतो. एक शिष्य म्हणाले, आम्ही का आठवणी ऐकत होतो? कारण आम्हाला आमचा भाव वाढवायचा होता म्हणून.
पण गुरुदेव रानडे का आठवणी ऐकत होते? कारण त्यांना त्यांच्या महाराजांसारखं बनायचं आहे म्हणून. हाच मुद्दा आहे. हाच खरा परमार्थ. ह्याच्याशिवाय दुसरा परमार्थ नाही. म्हणून तिसऱ्या ह्याच्यामध्ये असं म्हणाले की नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशी जणी. तिसऱ्या ह्याच्यामध्ये पण त्यांनी ते सांगितलं की नामाशिवाय दुसरं तत्व नाही आहे, कळलं. आणि बाकी तू कुठल्याही गोष्टी वाया घालवण्यापेक्षा, त्यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा तू पहिला नामाला लाग. बाकी तू काही करू नकोस. तू फक्त नामापरते तत्व, दुसरं नामाशिवाय दुसरं काहीच नाही. माऊलीने आपल्या गुरूंची तारीफ केली, गुरूंबद्दल महत्त्व सांगितलं, शिष्याचं सांगितलं, कोणी कसं सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण झालं आहे कसं की नामापरते तत्व काहीच नाही, दुसरं नाही आहे. नामाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. आणि नाम हे एकमेव असं श्रेष्ठ आहे. नाम हे एकमेव असं श्रेष्ठ आहे की दुसऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात आल्याच नाही पाहिजेत. म्हणून नाम, नाम आणि नाम. विठोबा नाम तुझे सार, 18 पुराणापोटी नामाविन नाही गोष्टी. आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितले, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरून श्रीहरी जपे सदा. किती सोपा अभंग आहे, 26वा अभंग आहे. पण अक्षरशः हे जर तुम्ही ऐकलं ना, हे तुम्ही जर नीट पुन्हा एकदा त्याचा अभ्यास केला, माझ्यासारख्या अक्षरशः छोट्याशा क्षुद्र व्यक्तीने ह्याच्यावर चिंतन केलेलं आहे. पण याच्यासाठी तुम्ही मोठ्या मोठ्या संतांची निरूपणं वगैरे ह्याच्यावर ऐकली पाहिजेत. हे मुळात आहे का? हे आपलं फक्त नॉर्मल चिंतन आहे. पण खरंच इतका महत्त्वाचा अभंग आहे ना हा, की ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी. काय म्हणाले बघा, ज्ञानदेवा मौन. मग त्याने काय म्हटलंय, वाचेनी नाही, हां वाचेन नाही, ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी. जपमाळ करायची असेल ठीक आहे, अंतरात म्हणजे मन. हे जर करायचं असेल तर ते मौनातून कर. का मौनातून म्हटलं हो मला सांगा बरं, का मौनातून म्हटलं असेल? याचं कारण काय माहिती आहे? मौनातून करण्याचं कारण असं की ते मनातून गेलं पाहिजे. तुम्ही जेव्हा मुखाने करता ना, तेव्हा तुम्ही इकडे तिकडे पाहाल, इकडे तिकडे सगळ्या गोष्टी चालतात. जसं आपला कबीराने एक ते दोहा घेतलाय, तो मी सांगेन नंतर. पण त्यामध्ये असं आहे की आपण फक्त एक हे करतोय, मोजतोय त्या गोष्टी, आणि आपलं मन सगळीकडे फिरते, सगळा विचार करते, फक्त तोंडाने आपलं चालू आहे. मग त्याने इफेक्ट नाही होत एवढं. म्हणून जे आहे ना, जपमाळ जरी करायचं असेल तर डोळे मिटून एकदम शांतपणे 4 श्वास घ्या, 4 श्वास सोडा. हे श्वासावर नामस्मरण झालं पाहिजे. त्याने योगा पण हा एक प्रकार होतो. हे त्या खूप मोठ्या गोष्टी आहेत, ते जाऊ द्या. पण मुद्दा इतकं सांगायचा आहे की मनातून पहिले 2, 3 किंवा 4 नामं घ्या. मग इनहेल करताना, एक्सेल करताना हे असं आलं पाहिजे. आणि हे मौन का म्हटलं, जपमाळ अंतरी म्हणजे आतमध्ये मनातच म्हणलं पाहिजे, त्यानुसार जमणारच नाही. आणि अजून एक काय इमेज असली पाहिजे. मला माझे सद्गुरूंनी काय सांगितलं आहे, मला त्या संतांनी काय सांगितलं आहे, त्यांचा प्रवास कसा होता, सद्गुरूंचा प्रवास कसा होता, माझे गुरु मला काय सांगायचा प्रयत्न करत आहेत, हे सगळ्या गोष्टीचं त्रैराशिक मांडून हे पुन्हा पुन्हा आपल्या समोर येऊन मग आपलं जर आचरण आणि आपले आयुष्य घडवलं तर चुका होणारच नाहीत. आणि जरी चुका झाल्या तरी त्या भगवंताच्या इच्छेने सगळ्या गोष्टी आपोआप मार्गाला लागतात. काय म्हणतात बाबा बेलसरे सुद्धा की सत्पुरुष आणि संतांजवळ आल्यावर प्रश्न सुटत नाहीत, तर प्रश्न संपतात. प्रश्नच जर संपला तर उरलं काय हो? म्हणून असं सांगायचं आहे की ते काय म्हणाले, ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. धर, तू हेच धर, दुसरं कोणाचाही हात धरू नकोस, काहीच करू नकोस, कळलं. तू तुझं आपलं काम कर, कर्म कर, दुसऱ्यांना आनंद द्यायचा प्रयत्न कर, जितका होईल तुझ्या इतक्याने बस. आणि तुझं मन आम्हाला दे, बाकी तू देहाने जेवढे व्यापार करशील तेवढे कर. मागाचा मुद्दा थोडा राहिला होतो, सांगायचा प्रयत्न करतो की आपल्याला प्रपंच खरंच खूप छान पद्धतीने करायचं आहे, खूप छान पद्धतीने, ज्यामध्ये कुठलीही कमतरता नसली पाहिजे. आपल्या प्रपंचाकडे बघून कुठलीही कमतरता वाटली नाही पाहिजे, जेणेकरून समोरच्या पिढीला पण त्रास होईल, आत्ताच्या लोकांना आपल्या बरोबरीच्यांना पण त्रास होईल. ही कमतरता आपल्या प्रपंचात नको. जितकी त्या प्रपंचामध्ये कमतरता जास्तीत जास्त दिसेल, तितका तुमच्या त्या परमार्थावर लांछन लागलं म्हणजे लागलं. हे खूप स्पष्टपणे आज आहे, हे खरंच हे खूप स्पष्टपणे हे आज बोलणं होतं आहे. पण हेच ऐकलेले विचार आहेत, हे माझे विचार नाही आहेत. पण जितकं जितकं तुम्ही प्रपंच पूर्णपणे एकदम व्यवस्थित करायचा प्रयत्न कराल, हे आपण काय करतो, नेटाने कर, कळलं. म्हणजे काय, आपण विवेकाने केला पाहिजे. तर आपण काय हे करतो, टक लावून करतो. म्हणजे कसं आहे की खूप जोरात करतो, जोरात नाही करायचं आहे. तू जितकं एक लक्षात ठेवलं पाहिजे की प्रपंच करायचा आहे, व्यवस्थित करायचं आहे, तुला जोराने करायचं नाही. याच्यामध्ये मुळात खूप फरक आहे. तू जोराने करायचं म्हटलं, तू 12-12, 13 तर 18-18 तास काम करणं, याच्याने तू तुझं स्वास्थ्यच बिघडवतोयस आणि काही मिळवत नाही आहे ना, भगवंत पण नाही, तुझ्या आयुष्याचा स्वतःचा खरा आनंद पण मिळवत नाही. मुद्दा हा नाही आहे. मुद्दा फक्त इतकंच आहे की प्रपंच व्यवस्थित केला पाहिजे. आपल्या गरजा, आपल्या स्वप्न,
आपल्या गोष्टी हे जितकं स्पष्टपणे आपल्याला समजलं पाहिजे, करता आलं पाहिजे, ते तितकं करून त्यांना खुश ठेवून मग तुझा परमार्थ आहे, हेच समजलं पाहिजे. आणि हेच आहे की तुम्ही जितका परमार्थ व्यवस्थित तेवढं देवाला खुश ठेवाल, त्याचाच परिणाम पुन्हा प्रपंचात दिसेल आणि प्रपंचातून तुमच्या सगळ्या चिंता मुक्त होतील. आज सध्या इतकंच परिस्थिती आहे की आपलं परमार्थ त्या लेवलला गेलं नसल्यामुळे आपल्याला थोडासा त्रास होतो. पण मुद्दा इतकंच आहे की जितकं परमार्थाची हळूहळू लेवल वाढत जाईल, त्यातला जो गाढपणा म्हणजे जो आपलं जे आतलं जे आहे कळलं, ते ते फ्रूट ज्यावेळेस तयार होईल ते आपल्याला चाखायला मिळेल. त्यानंतर त्याचा प्रपंचावर परिणाम तुम्ही इमॅजिन करू शकत नाही, इथपर्यंत तो पॉझिटिव्ह होतो. कारण भगवंताच्या मनात येतं की हा जर माझ्यासाठी इतका झटला आहे, तर ह्याच्या प्रपंचाची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे प्रपंचात त्याला मी काही कमी पडून देणार नाही. म्हणून पहिली गोष्ट अशी की पहिले चिंता दूर करा. तुम्ही त्याची चिंता करा, तो तुमची चिंता करणार. कळलं? तुम्ही त्याला फावल्या वेळात बघितलं, तो तुम्हाला फावल्या वेळात बघेल. हा साधा व्यवहार आहे. आज तुम्ही हाच व्यवहार जर जगात मांडता ना, की मी त्याला कॉल केला नाही, मग तो पण मला कॉल करत नाही. मी त्याशी बोलत नाही, तो पण बोलत नाही. कळलं? हे जसं तुम्ही नातं जपण्यासाठी एक पाऊल तर पुढे ढकलता ना तुमचा अहम ठेवून. मग हे नातं जसं जपताय ना, तीच नाती जपत आपण भगवंतासाठी काय नाही केलं पाहिजे, मग आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि एक उदाहरण आपल्याला समाजामध्ये असं बनायचं ना, हे तुम्हाला कळलंच पाहिजे की आपलं एक उदाहरण जरी नाही बनता आलं, तर निदान वाईट उदाहरण तरी बनू नये. आणि एक खरं सांगतो मनापासून की भगवंताच्या तुम्ही मार्गात एकदा गेले, तर तुम्हाला काय खावं, काय खाऊ नये, काय प्यावं, काय पिऊ नये, कसं वागावं, कुठे वागावं, काय वागावं, कुठे काय बोलावं, इथपासून सगळ्या गोष्टी त्याच्या हातात दोरी गेल्यामुळे तो बरोबर सगळ्या गोष्टी साधतो. जोपर्यंत तुम्ही त्या मार्गात नाही, त्यामुळे आपल्याला भरपूर त्रास होतो लोकांचा. पण एकदा की त्या मार्गामध्ये गेल्यानंतर तो बरोबर तुमचं मन सांभाळतो. अहो, एकदा मन सांभाळलं ना त्याने, तो उरलंय काय? उरलंच काय मग? कळलं? ज्या गोष्टीचा आपल्याला आनंद मिळतो, ज्या गोष्टीतून आपल्याला दुःख होतं, ते मन हा जो प्रकार आहे, मनाला दुसरी शक्ती नाही. या देहाला दुसरी शक्ती नाही. मन ही एकमेव शक्ती आहे आणि तिला कोणी बाहेरून काही आणू शकत नाही. तुम्ही तुम्हाला घडवू शकता, तुम्हीच तुम्हाला बिघडवू शकता. पण एकच म्हणायचं आहे, भगवंताच्या मार्गात बिघडलेलं काय वाईट आहे? आज मला एकाने कुठलाही उभं राहून सांगावं, की मी या मार्गात होताना माझं वाईट झालं, एवढ्या वर्ष करतोय पण माझं नुसतं वाईट होतंय. असं अजिबात होऊ शकत नाही. नामस्मरण करत जर आपण ह्या गोष्टी केल्या, पुन्हा एकदा म्हणालो की नामस्मरण करत जर आपण या गोष्टी केल्या, तर भगवंत आपल्याला फक्त आणि फक्त आनंदच देणार. अहो, नुसतं देवळात जाणाऱ्या लोकांचं पण देव कधी वाईट करत नाही. नुसतं आपण सोमवार केला, नुसतं शनिवार केला तरी वाईट करत नाही. तर तुम्ही विचार करा, नामस्मरण करत जर परमार्थ करायचा प्रयत्न केला, नामस्मरण करत, ज्यातून तुम्ही गाभाऱ्यात पोहोचाल, त्याच्या मनात पोहोचाल, तिथपर्यंत तुम्ही परमार्थ करायला गेले तर काय वाईट होणार आहे? अहो, तुम्ही ज्या वेळेस एक लक्षात ठेवा, एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ज्या क्षणी तुम्ही नाम घेता, नामात राहता, नामस्मरण करता, त्या क्षणी भगवंत तुमच्यासाठी प्रपंचासाठी उभा राहिलेला असतो. कारण कसं आहे, त्याने तुम्हाला जन्म दिला आहे तो प्रपंच व्यवस्थित करण्यासाठी, त्या प्रपंचामध्ये येऊन तुला सगळ्या गोष्टी करण्यासाठी. मग आता त्या प्रपंच सोडून ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण करता ना, तेव्हा त्याला त्या प्रपंचाची काळजी लागते आणि हेच महत्त्वाचं आहे. कळलं? म्हणून देवावरचा विश्वास, देवावरचं प्रेम, नामस्मरण हे जितकं चांगलं कराल ना, तेवढं बघा तीच व्यक्ती दुसऱ्याला खुश ठेवू शकते. इन ऑल सर्कमस्टन्सेस. कळलं? हे लक्षातच ठेवलं पाहिजे. अहो, तुकाराम महाराजांनी रक्तातली नसलेली नातीसुद्धा खुश राहिली आहेत. आजूबाजूची गावं खुश राहिली आहेत, एक व्यक्ती खुश राहिली आहे. काय त्यांच्या नामामध्ये जादू असेल, काय त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अशी जादू असेल, किती भगवंत त्यांच्यासाठी नाचला असेल, ते भगवंत कितपत बनले असेल, हाऊ मेनी पर्सेंटेज, म्हणजे कसं, किती, हाऊ मच, म्हणजे किती पद्धतीने ते बनले असेल ते भगवंत, एक कळलं पाहिजे आपल्याला. म्हणून म्हणून पुन्हा तेच आपल्याला काय ऐकायचं आहे, तेच वाचायचं आहे, तेच पुन्हा ऐकायचं. का ह्याच्यातून आनंद आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही आज एक पर्टिक्युलर व्यक्तीला आनंद नाही देऊ शकत आणि तेवढ्या पद्धतीने देऊ शकत नाही. तुमची आज जे आहात ना तुम्ही माणूस, हे कशासाठी आलात माहिती? तुम्ही आपण आहे सगळे, आपण हे सगळेच आपण एकमेकांना आनंद देण्यासाठीच आलो आहे. कुठली क्रूरता करण्यासाठी अजिबात आलो नाही आहे. म्हणून मला इतकंच म्हणायचं आहे की जर या आपण मार्गात असलो, ज्या मार्गात असलो, त्याच आठवणी, ते सत्पुरुष, पुन्हा तेच भगवंत, हे करत मग आपण प्रपंच पण करणार, त्याचा इफेक्ट किती होईल? भगवंत आज तुमच्यावर जर खुश असेल, तर तुम्ही विचार करा ना तुमच्या प्रपंचाची लेवल काय असेल ते. आज मला जे काय हवं आहे ते मला फक्त प्रपंचात हवं आहे, मला त्या संसारामध्ये हवं आहे. कळलं? जे काय मला हवं आहे ते फक्त संसार आणि त्या प्रपंचामध्येच हवं आहे, बाकी कुठेही मला नको आहे. मग आपण ते मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न पण अपुरे पडत असतील, तर आपल्याला आधार लागतो आणि तो आधार आपल्या समोर दिसतोय ना, मग आपण किती नाकारला पाहिजे तो?
आज जग ओरडून सांगते, आज कोणी भेटलं तो भगवंताबद्दल बोलला, आज कुठला तरी अभंगच ऐकला, कुठेतरी वाचनच झालं, कोणाचे तरी शब्दच कानावर पडले. या सगळ्या गोष्टींमधून भगवंत सांगायचा प्रयत्न करतो, तू माझ्याकडे ये, तू माझ्याकडे ये, तुला माझीच जास्त गरज आहे, तू काही करू नको, तू फक्त माझ्या पायाशी ये बस, बाकी सगळी व्यवस्था करतो. म्हणून एक लक्षात ठेवा, ज्या क्षणी तुम्ही नामाला लागता ना त्या क्षणी भगवंत उठून लगेच प्रपंच कामाला लागतो. की आता हा जर नामाला बसलाय ना, तर याचे 2 ते 3 तास ज्यावेळेस परमार्थात जात आहेत ना, ते 2-3 तास मला त्याचं फळ म्हणून प्रपंचात काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आणि हेच महत्त्वाचं आहे. हे आपल्याला समजत नाही. आपल्याला वाटतं की तिथे आपण वेळ वाया घालवतोय. इट इज अन लाँग टाईम इन्व्हेस्टमेंट असं लिहून घ्या. ही लाँग टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. नंतर फक्त आपल्याला चेक काढायचे आहेत. कळलं? कृपेचे, आपल्या भगवंताच्या कृपेचे फक्त चेक काढायचे आहेत. बाकी दुसरं काहीच करायचं नाही आहे. पण ही इन्व्हेस्टमेंट ज्याने केली ना सुरुवातीला, या तरुणपणी, या उमेदीच्या काळामध्ये ज्यावेळेस ही इन्व्हेस्टमेंट आपण करतो ना, त्यावेळेस तुम्ही बघा त्यांचं म्हातारपण कसं असेल. अहो, संतांशिवाय तो व्यक्ती दिसणारच नाही. तर काय ते वेगळं तेज. कळलं? आता ह्या सत्पुरुष आज या समाजामध्ये पण भरपूर आहेत. आपल्याला जर खरंच भगवंताची कृपा असेल ना, तर आपल्याला ती व्यक्ती पण पाहायला मिळेल, त्यांचे अनुभव मिळतील, ऐकायला मिळतील, बोलायला मिळतील, भरपूर गोष्टी होतील. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला तुमचं पहिलं चमकायला पाहिजे. आणि हे एक इंडिव्हिज्युअल आहे. परमार्थ एक असा इंडिव्हिज्युअल आहे ना, की आपल्याला स्वतःला चमकायचं आहे. आणि हे चमकत चमकत सगळ्यांना आपल्याला चमकत पुढे जायचं आहे. म्हणजे कसं, एक जर हिरा असेल ना, हिरा जो असं चमकतो ना, त्याची चकाकी कुठेही जरी ठेवली तरी ती चमकतच राहणार आहे. तो हिरा कधी शेवटपर्यंत तो आयुष्यामध्ये हिऱ्याचं कधी सोनं किंवा चांदीपर्यंत जात नाही. तो चमकतच राहतो. आणि म्हणून जर भगवंतासारखं व्हायचं असेल ना, तर आपल्याला 30-30 कार्य पुण्य केली पाहिजे. आणि त्याच्यातूनच तुम्हाला सगळ्यांना खुश ठेवता येईल. आणि ज्या क्षणी तुम्ही परमार्थ करताना त्या क्षणी तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती, त्यांचं आयुष्य हे आपोआप सुधरत जातं. एक नवीन नवीन पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते. भगवंत त्यावेळेस अवतरतो. ज्या क्षणी काय म्हणाले, मी जेव्हा नाम घेतो त्यावेळेस मी त्याच्या प्रपंचाच्या मार्गाला लागतो ना, त्यावेळेस तो प्रपंचात येतो, तो घरा येतो. कळलं? सुखे घरा येई नारायण आपण जे म्हणतो ना, ते तसं होतं. याचं तेच कारण आहे की कारण आपण ज्या वेळेस त्याच्या मार्गाला लागू त्यावेळेस ते आनंदाने लागलं पाहिजे. की मला मला त्याची गरज आहे म्हणून. अहो, तुम्हाला ज्या व्यक्तीची गरज असते त्यावेळेस तुम्ही काय करता? हे मला सांगा बरं. त्या व्यक्तीसाठी तुम्ही काय काय नाही करणार? मग हेच मला म्हणायचं आहे, त्या व्यक्तीसाठी आपल्याला इतकं काय करता येतं, मग भगवंतासाठी काय नाही करता येत? त्याने आपल्याला जन्म दिला आहे, या जगामध्ये आणले. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट माहिती आहे, आपल्याला दिसतंय, आपल्याला खाता येतंय, आपल्याला पिता येते, समजतंय. आपण खूप व्यवस्थित आहोत. आज या समाजामध्ये तुम्ही जर खालच्या स्थळातल्या लोकांना बघायला गेलं, तर आज त्यांच्याकडे चटणी भाकर पण नाही, जे आज मी आता संध्याकाळी जेवायला बसेन. म्हणजे मुद्दा हेच म्हणायचा आहे, की हे समजलं पाहिजे. ती करुणाभाव, ती भाव आपल्या मनात जागृत झाला पाहिजे. तो कधी येईल? तुम्ही जसं भगवंतासारखं व्हाल ते आपोआप सगळं येणार आहे. आणि कुठलाही माणूस क्रूर नाही आहे. सगळ्यांमध्ये भावना आहेत, फक्त एक मायेचं आवरण आहे. कळलं? मायेचं आवरण आहे, ती निगेटिव्हिटी आता सध्या आलेली आहे. ते सगळे दूर करा. नको मला, ही नको. कळलं? वाटलं तर सोशल नेटवर्किंग साईट्स बंद करा. या सगळ्या गोष्टी कामाच्याच ठेवा. काम हाच देव. आणि उरलेल्या वेळेत आपल्याला आनंद ठेवत ह्या सगळ्या प्रपंच हे करायचं आहे. बाकी कोणाशी संवाद नाही, काहीच नाही. मला कुठलं वाचायचं नाही. जे वाचायचं आहे, जे काय करायचं आहे ते फक्त भगवंत. उरलेल्या वेळात मला कोणाला आनंद देता येईल, कोणासाठी काय करता येईल यासाठी मी झटलंच पाहिजे. आपल्याला समाजकार्य करायचं आहे. आणि समाजकार्य करायचं आहे, आपल्याला लोकांची मदत करायची आहे. की कुठल्या कुठल्या पद्धतीने कशाप्रकारे हे आपण आपली ठरवली पाहिजे. हे जरी मोठं मोठं समाजकार्य आपल्या हातात नसेल, तर जितकं अन्नदान करता येईल, जितकं आपल्याला आपल्या परीने ते आत्मे शुद्ध करता येतील, आपल्या परीने त्या आत्म्यांना शांती देता येईल, आनंदात ठेवता येईल, ते आत्मे शांत ठेवले पाहिजे. तुम्ही व्यक्ती म्हणून बघू नका. एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपण व्यक्ती म्हणून बघू नये. त्या आत्म्याला कितीपत तुम्हाला आनंद देता येईल हे ह्याच्यावर डिपेंड आहे. आणि एक लक्षात ठेवा, शेवटचं वाक्य इतकंच आहे, ज्याने ज्याने आयुष्यामध्ये जितके जितके आशीर्वाद मिळवले, त्या आशीर्वादांचं फळ म्हणजेच पुढचं आयुष्य आहे. कुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.